सर्वांना शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? मजेत ना? बघा मी पण मजेत आहे. बघा आज मी गावाकडून मक्याचं पीठ आणलं आणि सुंदर मक्याची भाजी केली, भाकरी केली. बघा खूप सुंदर झालेली आहे मक्याची भाकरी. आणि आता मी ठेचा करणार आहे छानपैकी. मस्त मी 2 मक्याची भाकरी केलेली आहे आणि आता ठेचा करते. त्यावर मस्त गावाकडूनच मिरची आणल्या आहे. आणि मक्याची भाकरी काय आपल्या ज्वारीची भाकरीसारखीच करावी लागते. खूप सुंदर होते आणि चवीला चांगली छान लागते अशी. मस्त ठेचा मिरच्या छान आपण अशा परतून घेणार अशा. थोड्या भाजत आल्या की मग आपण त्यात तेल टाकायचं. लसलसीत ठेचा तयार होतो. त्याच्यामुळे ठेचा बघा छान आणि लसलसीत तयार होते. कोरडा नाही पाडत, छान फक्त हिरवागार. मस्त भाजून घ्यायचं आपण आता. तसंच करते. ताज्या मिरच्यांचा ठेचा पण छान होतो. गावाकडे गेलं ना सगळं कसं छान भेटतं, फ्रेश असतं. छान असं भाजून घ्यायच्या मिरच्या. बघा किती छान मक्याची मस्त भाकरी आलेली आहे. आणि भाकरीमध्ये आपण म्हणतो ना फायबर खूप असतं आणि गरम गरमच खावी लागते, जास्त थंडी नाही गरम खा. बघा छान असं मिरच्या परतून घेतलेलं आहे मी. मस्त भाजी किती खमंग वास येतो त्या मिरच्या भाजल्यावर. छान मिरच्या भाजून घेतलेला आहे मी. आणि तवा आता लोखंडाचा गरम असेल काय करायचं, पाण्याचा फटका मारायचा असा, त्याच्यावर अशी भाकरी ठेवून द्यायची. मग ते भाजी मऊ होतो आणि आपण लुसलुसीत छान ठेचा तयार होतो. आता आपण असा त्यावर छान असा पकडून घ्यायचा ठेचा. कांद्याने जड बस असं हिरवागार कलर येतो. बघा किती छान हिरवागार कलर आलेला आहे. मस्त लसूण ताजा असल्यामुळे त्याचं बी बघा किती छान होते आणि चवीला पण खूप सुंदर लागतो खायला. रगडल्यावर तुम्हाला दाखवतो. ठेचा आणि शेपूची मस्त रस्सा भाजी केली. बघून आपल्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल. अशा मक्याची भाकरी, हिरवागार ठेचा. आपण जास्त भाजला तर ताजा ठेचाचा बघा असा छान हिरवागार ठेचा होतो. आणि त्यावर रगड्याचं म्हणजे ते मीठ वगैरे सगळी चव छान निघून येते. बघा अशा माझ्या पद्धतीने नक्की एकदा करून बघा. आवडल्यास माझे व्हिडिओ लाईक सबस्क्राईब जरूर करा. ओम साईराम.